श्री स्वामी समर्थ. तनुजा वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. वास्तुशास्त्राप्रमाणे बेडरूम ही आपल्या निवांतपणाची आणि शांततेची जागा असते. बेडरूम कशा पद्धतीने असावी किंवा बेडरूममध्ये झोपण्याची जागा, वस्तूंची रचना कशी असावी या विषयावर आज बोलणार आहोत. मुख्यत्वे करून झोपताना उत्तर दिशा जी आहे तिला पाय ठेवावेत आणि डोकं जे आहे दक्षिणेला असावं. पूर्व पश्चिम झोपणार असाल तर पश्चिमेला डोकं असावं आणि पूर्वेला पाय असावे. याचं मुख्यत्वे करून कारण असं आहे की उत्तर आणि पूर्व दिशा जितकी हलकी असेल तेवढं चांगलं असतं. दक्षिण आणि पश्चिम दिशा जड असणं वास्तूप्रमाणे खूप उपयुक्त ठरतं. महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. झोपण्याची जी मॅग्नेटिक पोझिशन आहे दक्षिण आणि उत्तर ही आपल्याला पूर्णत्व करते. आपला रक्तप्रवाह योग्य पद्धतीने वाहत असतो. मेंदूला शांतता मिळते. ड्रेसिंग टेबल जे आहे किंवा आरसा जो आहे तो उत्तर नाहीतर पूर्व भिंतीवर नेहमी असावा. कारण दक्षिण दिशेला तर कधीच असू नये. कारण एक्सटेन्शन वाढलं दक्षिण दिशेला तर आजारपण, फॅमिली जे बॉन्डिंग आहे तिथे विकनेस येतात किंवा तिथे तुटवडा तयार होतो. त्याच्यानंतर पश्चिमेला जर एक्सटेन्शन वाढलं, तिथे जर आरसा असेल तर घरामध्ये अभ्यासाच्या बाबतीत चणचण, जे गेनिंग आहे त्याच्या बाबतीत चणचण, अपघात होण्याची शक्यता, असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या योग्य नाही आहेत. म्हणून पूर्वेला आणि उत्तर भिंतीवर तुमचा जर आरसा असेल तर फार उत्तम. झोपण्याच्या ठिकाणी जो आहे आपण झोपलेली जी प्रतिमा आहे किंवा आपल्या बेडची जी प्रतिमा आहे कधीच आरशामध्ये दिसू नये. अगदी काही कारणास्तव येत असेल तर झोपण्यापूर्वी आरसा झाकून ठेवावा. उत्तर आणि पूर्व भिंतीला लावल्यानंतर तिथलं एक्सटेन्शन एक वेळ चालू शकतं कारण ती दिशा वाढत जाणार आहे. म्हणून या गोष्टींची नक्की काळजी घ्या. नॉर्थ वेस्टला जे आहे मुलांचं किंवा जे व्यवसाय करत असतील, बिझनेस करत असतील, काही काम करत असतील, वर्क फ्रॉम होम करत असतील, त्यांनी त्यांच्या लॅपटॉप असू दे, बसण्याची जागा असू दे तिथं करावे. तिथून सपोर्ट सिस्टीम मिळते. आणि मुलांच्या अध्ययनासाठी म्हणता येईल तर नॉर्थ ईस्टमध्ये किंवा वेस्टमध्ये, वेस्ट साऊथ वेस्टमध्ये त्यांची ती डिरेक्शन जी आहे बसण्याची, अभ्यासाची असावी. फक्त त्यांची बसण्याची जागा जिथं असेल तर बॅक साईडला भिंत कधीच असू नये मुलांच्या बाबतीत. ती भिंत जी आहे समोर असावी. त्याच्याने फोकस जो आहे चांगला होतो. आणि जे वर्क फ्रॉम होम किंवा बिझनेसमध्ये असतील त्यांच्या बसण्याची जी जागा आहे त्याच्यामागे वॉल असावी, समोर टेबल असावं आणि वर्कआउट केलं तर फार उत्तम होतं, त्यांना यश मिळतं. तर नक्कीच या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत वास्तूप्रमाणे करून बघा. काही चेंजेस जे आहेत ते नक्की करून बघा. तुम्हाला रिझल्ट चांगलेच मिळतात. धन्यवाद.